तर कसं काय विशाळ पब्लिक, आपला विषय कसा जाग्यावर पलटे असते. तर भावानं कोल्हापूर म्हटलं की प्रत्येक विषय हार्डच असते, कारण आपल्या इथली माणसं पण जगात भारी आहेत. आंतरराष्ट्रीय धावपटू महिपती संगपाळ यांचं आज वय बघायला गेलं तर 66. या वयात पण ते अजून मॅरेथॉनच्या स्पर्धा करतात. चला तर बघूया यांचा विषयाड काय आहे. स्वागत आहे सर तुमचं भावा विषयाड टॉक विथ प्रणव या शोमध्ये. सध्या तुमचं काय सुरू आहे? मी ॲक्च्युली MSCBमध्ये 37 वर्ष जॉब केलेला आहे आणि 2017 साली असिस्टंट इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालो. सध्या मी पूर्णपणे रिलॅक्समध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी 1-2 तास माझा एक्सरसाइज करतो आणि सायंकाळी 1-2 तास मी इव्हनिंग वॉक करतो. बापरे, ह्या वयात तुम्ही एक्सरसाइज पण करता? आणि रनिंगचं कधी प्रॅक्टिस असते? सकाळी मी 5-5:30 पावणे 6ला उठलो त्यावेळी मी रनिंग करतो, म्हणजे माझं वर्कआउट करतो रनिंगचं. मग त्यामध्ये माझं बरंचसंच वेगवेगळे प्रत्येक दिवशी वेगवेगळे इव्हेंट असतो. अल्टरनेट डेला मी सायकलिंग करतो सध्या, आणि ज्यावेळी सायकल नसेल त्यावेळी रनिंग करतो. रनिंग कमीत कमी मी प्रत्येक दिवशी 14 ते 15 किलोमीटर. म्हणजे डेली तुम्ही रोज उठून सकाळी तर कितीला उठताय काय? सर्वसाधारण तसं म्हटलं ना पण माझी झोपेचं फार प्रमाण कमी आहे. कंटिन्यू 5 तास झोप झाल्यानंतर माझी झोप नसते. 3:30-4 वाजता मी जागा होतो. माझ्या सगळं हे आटपल्यानंतर मी बाहेर पडतो. सायकल ज्यावेळी काढतो त्यावेळी 5-6 मी बाहेर पडतो आणि माझं डेली रनिंगचं वर्कआउट आहे त्याला मी 5:45-6ला बाहेर पडतो. अशी कंडिशन आहे. म्हणजे आता तुम्हाला तुमची ज्या पद्धतीने तुम्ही सांगायला लागलाय, तुम्हाला तुमच्या वयाप्रमाणे बोलवायला पण मला आता कसं तरी वाटायला लागले. कारण तुमची अचिव्हमेंट आहे, तुमचं रुटीन बघता आताच्या यंग मुलांना हे करणं खूप अवघड जाते. तर त्याचे रिझन भरपूर असतात, वेगवेगळ्या प्रकारे रिझन असतात. तुमचं बालपण कसं होतं? कसं तुमचं बालपण किंवा तुमची कॉलेज लाईफ कशी होती? तसं म्हटलं ना तर मी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा आहे. कोल्हापूरचंच तुम्ही प्रॉपर? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसबा वाळवे गाव माझं आहे. हां, त्या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात मी जन्म घेतला. ॲक्च्युली तसं प्रणव म्हटलं तर मला खेळाकडे लक्ष द्यायला मुळीच वेळ नव्हता. कारण घरी आईवडिलांना शेतीत मदत करणे आणि राहिलेल्या वेळेत शाळेच्या टायमिंगमध्ये शाळा आणि इतर वेळी आईवडिलांची कामं याच्या व्यतिरिक्त मला करायला वेळ मिळत नव्हता. बालपणमध्ये मी जवळपास 10वीपर्यंत मला स्पोर्ट्समध्ये अजिबात लक्ष देता आलेलं नाही. कारण माझ्या घरच्या परिस्थितीमुळं पूर्णपणे शेतीची कामं आणि माझं शिक्षणाला वेळ हा दुय्यम असायचा. पण मी दुय्यम न करता प्रथम शिक्षणाकडे लक्ष देत होतो, कारण मला शिक्षणाची ओढ होती. पूर्ण मी त्या शिक्षणात डिवोट झालो होतो. माझ्या आईवडिलांचा शेती हा व्यवसाय असून सुद्धा जो वेळ मिळत होता त्या वेळेत त्यांना शेतीला मदत करायची. आणि माझ्या शाळेचं टायमिंग झालं की जागच्या जागेला मी ती शेतीची कामं टाकायचो आणि मी माझ्या शाळेसाठी निघून जायचो. इतका मी शाळेला माझ्या वाहून घेतलं होतं. मी म्हणजे एवढा अभ्यासात मी फार हे होतो, गुंतवून घेतलं होतं. तुम्हाला कॉलेज लाईफ जॉब वगैरे कुठं काय? 10वी पास झाल्यानंतर ॲक्च्युली मला इंजिनिअरिंगला जायचं हा माझा फार मोठा हे होता. मला इंजिनियर व्हायचं आहे इतकंच माझं टार्गेट होतं, यम होतं. घरची परिस्थिती आहे नाही आहे याचा विचार करता मला इंजिनियर व्हायचं आहे हे फार मोठं माझं ध्येय होतं. मग त्यासाठी माझ्या आजूलच्या मामानं, माझ्या आईच्या भावानं स्वतःच्या बोटातली अंगठी विकून मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन द्यायला हे केलं. घरची परिस्थिती नसताना सुद्धा माझ्या मामानं केलेलं जे मोठं काम आहे ते म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगचं ॲडमिशन. त्यांनी स्वतःच्या बोटातली अंगठी विकून मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला परमिशन दिलं. तुमच्या वेळी शिक्षण म्हणजे फारच मोठं हे होतं. अहो तसं म्हटलं ना तर त्या कसबा वाळवेतून कोल्हापूरला यायचं मुश्किल. मग इथं येऊन राहणे आणि इथं कोल्हापुरात शिक्षण घेणं हे तर दूरवरच. आणि त्याच वेळी माझ्या बहिणीचं पण लग्न झालं होतं. घरात खर्चाच्या बाबी फार मोठ्या ह्याच्या होत्या आणि ते अशक्यप्राय होतं. कोल्हापुरात जाऊन इंजिनिअरिंगचा कोर्स करणं हे फार मोठं अशक्य होतं. फक्त आणि फक्त माझा मामा
त्यावेळी माझ्या पाठीशी राहिला, त्यानं आपली अंगठी विकली. हे मला 10 वेळा का सांगावं लागतंय? खरोखर त्या मामानं जर मला ही मदत केली नसती तर आज माझे हे दिवस किंवा ही वेळ मला बरोबर आहे. त्याबद्दल पहिले माझे काय हे माझी ही अचिव्हमेंट आहे, हे सगळं मी माझ्या मामाला क्रेडिट देतो. तर सध्या तुम्ही सातारामध्ये पण तुम्ही कॉम्पिटिशन विन झाला, तर या वयात तुम्हाला धावण्याचं वेळ कशा पद्धतीने लागलं? प्रणव, ॲक्च्युली काय आहे, माझा जो जॉब होता 1980 साली मी इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर देवगडमध्ये MSCB मध्ये जॉईन झालो. आता साहेब म्हटल्यानंतर बैठक आहे म्हणजे खुर्चीवर बसून असं काम. मग अशा ह्याच्यामध्ये वयाच्या 20ला मला करेक्ट जॉब लागला आणि तेव्हापासून मी जर बैठे काम करायला लागलो तर साहजिकच माझं खाणं पिणं हे याच्यात बदल झाल्यामुळं कदाचित वजन वाढणार हे मला निश्चितच हे होतं. त्यामुळं मी व्यायामकडे हे करायला लागलो. व्यायाम काय करायचा, प्रत्येक गोष्टीला पार्टनर लागतो. रिंग टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा, काही खेळा किंवा व्हॉलीबॉल खेळा, फुटबॉल वगैरे त्यावेळी तसं तिकडे नव्हतं पण कोकणात. परंतु एकट्यानं केला जाणारा व्यायाम म्हणजे कोणता? रस्त्यानं धावणे. हा खूप छान व्यायाम. कोण पार्टनर पाहिजे काही गरज नाही. एकटं आपलं सकाळी उठलं, आपलं वर्कआउट करून आलं, आपल्या कामाला परत जाता येते. स्वतःवर सगळं अवलंबून. हा, सगळं स्वतः. आणि ते MSCBत हे झाल्यानंतर मी हे सुरुवात केली. सुदैवानं मला तिथं बॅकग्राऊंड मिळाला तो MSCBच्या स्पोर्ट्सचा. तिथं MSCBचे स्पोर्ट्स म्हणजे MSCB मध्येच असणाऱ्या लोकांचे स्पोर्ट्स असायचे. त्यामध्ये खचून मग आता मला जमणारा इव्हेंट कुठला? मी ॲक्च्युली स्पोर्ट्समन नाही. फक्त आणि फक्त मी रस्त्यानं धावतो. याचा फायदा मला माझ्या MSCBच्या स्पोर्ट्सला झाला. त्या MSCBच्या स्पोर्ट्समध्ये जास्तीत जास्त किती 1500 मीटर ते 5 किलोमीटर इतके डिस्टन्स धावायचं होतं. तर त्यामध्ये सहभागी व्हायला आणि सुदैवानं नियमितपणे माझा रनिंगचा हे असल्यामुळं, सराव असल्यामुळं मला तिथं यश पण मिळत गेलं. परंतु कालांतर काही दिवसातच 5-6 वर्षातच हे MSCBचे स्पोर्ट्स तशा हळूहळू कमी व्हायला लागले. 5-6 वर्षात नंतर बंद पण पडले आणि मी पण सर्वसाधारण 89-90च्या दरम्यान माझ्या वैवाहिक जीवनात हे केलं. त्यामुळं स्पोर्ट्सचं जरा माझं कमी झालं. बरोबर. थोडक्यात काय, स्पोर्ट्स थांबलेच. तुम्ही तुमचं रनिंग वगैरे सगळंच तुम्ही थांबलं असं नाही. मी काय करत होतो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मला सूर्योदय अंथरुणात किंवा घरात पाहण्याची सवय नाही. जरी माझं रनिंग थांबलं असलं, कॉम्पिटिशन थांबलं असलं, तरी मी सकाळी नियमितपणे उठून फिरायला जातो. त्यावेळी माझं रनिंग असेल तर रनिंग करायचं किंवा वॉकिंग असेल तर वॉकिंग करायचं. मला अजिबात सकाळची वेळ घरी थांबायची हे नाही, सवय नाही. आणि सर्वसाधारण 1980 पासून आज अखेर अगदी बोटावर मोजण्यासारखे दिवस म्हणतो मी, आठवडे किंवा हे पण म्हणत नाही. मी घरी काहीतरी कारणास्तव थांबलो असेल, नाहीतर पहाटे 4 वाजता जरी मी झोपलो तरी 5-5:30ला उठून मी माझे वर्कआउटला जातो. तुम्हाला त्यावेळी कॉन्फिडन्स, मोटिवेशन कुठून मिळायचं? आता तसं तुमची अचिव्हमेंट बघितली, ते मेडल्स वगैरे तुमचे बघितले, ट्रॉफ्याज बघितल्या, एवढा वेळ जवळपास तुमचे एक तासाचे तुमचे इव्हेंट असतील रनिंगचे, हे इन्स्पिरेशन कुठून मिळते? त्याला इतिहास असा घडत गेला. पण महत्वाचं काय माहिती का, ज्यावेळी मी 2005 साली माझं नियमित वॉकिंग रनिंग चालू होतं, 2005 साली मी पहिलं ज्योतिबा चालायला सुरू केलं. शिवाजी पूल ते ज्योतिबा. आज जवळजवळ 20 वर्ष होत आले. मी कंटिन्यू प्रत्येक रविवारी मी शिवाजी पुलावर गाडी लावतो आणि तिथून धावत आपल्या ज्योतिबाच्या दक्षिण गेटपर्यंत कंटिन्यू जातो. मी आधीमध्ये कुठे थांबत नाही, कंटिन्यू जातो. आणि त्याचा फायदा काय झालं, कोल्हापूर वेटरन्स म्हणजे प्रौढांची संघटना आहे, कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोसिएशन, तर त्याने हे माझं ज्योतिबाचं हे बघितल्यानंतर, वॉकिंग बघितलं, रनिंग बघितल्यानंतर ते म्हटले आम्ही जिल्ह्याचे स्पोर्ट्स इथं घेतो. कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोसिएशन काय करते तर जिल्ह्याचे स्पोर्ट्स घेते आणि जिल्ह्याचे स्पोर्ट्स झाल्यानंतर इथं जे सिलेक्ट होतील त्यांना स्टेटला पाठवलं जाते आणि स्टेटचे नॅशनलला आणि नॅशनलचे इंटरनॅशनलला.
तेव्हा तुम्ही एवढं करताय तर तुम्ही आमच्याकडे स्पर्धेला भाग घ्या, भाग घ्या. सहभागी व्हा. आणि कर्मधर्म संयोगानं मी 2007 साली 8 साली वयाच्या 48व्या वर्षी बर. मी ह्याच्या कोल्हापूर मास्टर असोसिएशनच्या जिल्ह्याच्या स्पोर्ट्समध्ये पहिला सहभागी झालो, ते पण 5 किलोमीटर चालण्यासाठी. त्यावेळी तरी किती लोक तुमच्यासोबत होते? हे जे व्हेटरन्स ग्रुपमधले जे स्पोर्ट्स आहेत ना, हे सर्वसाधारण 5-5 वर्षाच्या एज कॅटेगरीमध्ये होतात. जिल्ह्याच्या लेवलला बघितलं तर तसा काय मॉब जास्त नव्हता इथं. आणि मी ॲक्च्युली ज्यावेळी सहभागी झालो त्यावेळी माझ्या एज कॅटेगरीमध्ये चालण्यामध्ये मी पहिला आलो. तसंच मी 5 किलोमीटर धावण्यामध्ये सुद्धा पहिला आलो. आणि त्याचा फायदा मला स्टेटला आणि नॅशनलला सिलेक्शनमध्ये झाला. आणि माझं तिकडं त्या प्रौढांच्या स्पोर्ट्समध्ये नॅशनल आणि स्टेटला ठाण्याला सिलेक्शन झाल्यानंतर तिथं माझं सुदैव एवढं चांगलं की तिथंही मी वॉकिंगमध्ये पहिला आलो. आणि माझं त्याच वर्षी 2008 साली मलेशिया चॅम्पियनशिपसाठी पहिलं सिलेक्शन झालं. मग तुम्ही तसं इंटरनॅशनल तुम्ही कॉम्पिटिशन पण खेळाय, म्हणजे यासाठी तुम्हाला फंडिंग वगैरे कोण करते किंवा का तुम्ही इंडिव्हिज्युअल करताय, कसं असते काय? ॲक्च्युली माझं ऑर्गनायझेशन MSCB, जिथं मी 37 वर्ष जॉब केला, माझ्या ऑर्गनायझेशनचा, माझ्या MSCBचा मला तसा खूप माझ्या ह्या अचिव्हमेंटमध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यावेळी माझं वय होतं 48. आणि या वयाच्या 48व्या वर्षी मी इतकं कौतुकास्पद काम करतो याचं माझ्या वरिष्ठांना खूप कौतुक वाटलं, प्राऊडच वाटलं. आणि त्यामुळं त्यांनी मला एवढं उचलून धरलं की अरे बाबा ठीक आहे, हा जातोय ना, ह्याला किती रजा पाहिजे देऊन टाका, हा जातोय ना, ह्याचं फंड्स आपल्याला द्यायची तरतूद आहे, कितीची आहे देऊन टाका. अशा पद्धतीनं मला माझ्या खिशातला एकही पैसा न घालता मला पूर्ण जेवढ्या माझ्या बाहेरच्या टूर आहेत किंवा इंडियातल्या नॅशनलच्या टूर आहेत, सगळ्या माझ्या टूर्स म्हणजे स्पोर्ट्सच्या माध्यमातून झालेल्या ज्या आहेत त्याचं सगळं फंडिंग माझे ऑर्गनायझेशन म्हणजे MSCB न केलेलं आहे. त्यासाठी माझा सिंहाचा वाटा माझ्या ऑर्गनायझेशन MSCBचा यामध्ये आहे आणि माझ्या वरिष्ठांचा आहे की त्यांनी माझं त्या एजमध्ये माझं कौतुक केलं आणि मला जे काय प्रोत्साहन दिलं त्याला मोठा वाटा माझ्या हायर अथॉरिटीचा आणि माझ्या MSCB. स्पोर्ट्स करत असताना 2012 साली म्हणजे माझ्या वयाच्या 55व्या वर्षी सर्वसाधारण असेल 80 ते 86 MSCBमध्ये काय असेल ते मी सहभागी झालो. त्यानंतर मला हे माध्यम मिळालं कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोसिएशनचं. ते सर्वसाधारण माझ्या वयाच्या 48व्या वर्षी म्हणजे 2008 पासून मिळालं. तर त्यामध्ये सर्वसाधारण मी 5 किलोमीटर धावणे, 5 किलोमीटर चालणे हे 2 इव्हेंटच करत होतो. त्या 2 इव्हेंटमध्ये मी मलेशिया चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत, परत तुमचं आशिया चॅम्पियनशिप जिंकलेली आहे, श्रीलंका चॅम्पियनशिप जिंकलेली आहे, इंडिया इंटरनॅशनल जिंकलेली आहे, परत मी ऑस्ट्रेलिया जिंकलेली आहे, न्यूझीलंडला जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती त्यावेळी सर्वसाधारण 108 देशाचे स्पर्धक सहभागी झाले होते. बापरे. तर त्यामध्ये मी 21 किलोमीटरला 5वा क्रमांक घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी मी जिंकलेलो आहे. एकच माझं ह्या आशिया खंडाच्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सुद्धा 32 कंट्री होत्या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला मेडल आहे. फक्त एकच मेडल आपल्याला भेटलं नाही, ते जागतिक लेवलचं, ज्यामध्ये जगातील 108 देशानं सहभागी झाले होते स्पर्धकांच्या बरोबर सहभागी होताना मला तिथं 21 किलोमीटर रनिंगला 5व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेलं आहे. ॲक्च्युली मी स्पोर्ट्समन नाही, प्रथमच तुम्हाला सांगितलंय, तरी सुद्धा मला अनुकरण करायची फार हे आहे. हा करतोय मग मी का करू शकत नाही, बरोबर, तो करतोय मग मला का होत नाही. अशा पद्धतीनं माझ्या बरोबर असणारे जे हे आहेत स्पर्धक आहेत आणि ते करतात ना, मग मला का शक्य नाही. अशा पद्धतीनं मी पुढच्याचं अनुकरण करून ते करत गेलो. तरी सुद्धा पहिला सहभाग मी 2016 साली
तिथं घेतला आणि तिथं मी 2 नंबरनं रेस जिंकली 42 किलोमीटर बेंगलोरमध्ये. आणि मला कॉन्फिडन्स आला, पण त्रास मात्र मला झाला होता. अपयश हे ह्या नावाची गोष्ट तुमच्याकडे नाहीच आहे अपयश, असं. हां, मी वाट बघायला लागले मगापासून तुम्ही तुमच्या अपयशाबद्दल कधी सांगताय काय कारण कसं मगाशी एकच पॉईंट मी सांगितलं सैराचं तेवढं नाही, पण मला अपयश कुठं आलेलं नाही आणि नाही हे केलेलं. मी तसं वाटतंय लोकांना, मी ज्यावेळी रनिंग वगैरे करतो ना त्यावेळी माझ्या साथीदारांना वगैरे वाटतंय कोणतरी नवीन आलेलं वगैरे की आमचं आता साहेब काय पळणार, हे तगडे लोक एवढे हे ते. पण एक वेळ सुरू केलं ना प्रणव की ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये कोण पुढे गेला कोण मागे राहिला हा विचार करत नाही. बरोबर. माझी स्पर्धा ही माझ्याबरोबरच असते. हां, जसं मग मला की 3-3 तासाच्या तुम्ही रेस मॅरेथॉन तुम्ही धावलाय, कसा माइंडसेट करून सुरुवात करताय? हां प्रणव, तसं बघितलं ना तर रात्रभर झोप नाही लागत. उद्या इव्हेंट करायचा आहे 21 आणि 42चा, रात्रभर जागा असतो. माझे सगळे फ्रेंड्स जे आहेत कोल्हापुरातले त्यांना माहिती आहे माझ्या रूममध्ये कोण झोपायला येत नाही, कारण हा माणूस रात्रभर जागाच असतो. असं डोळेवळ करून नाही, असं नाही, पाणी प्यायचं, टॉयलेटला जायचं, पाणी प्यायचं, झोपच लागत नाही. पण ग्राउंडवर उभा राहीपर्यंत बरं का, लाईनला उभा राहिला नाही हे झालं, रेस सुटली काही डोक्यात नसते, काही डोक्यात नाही. आणि एवढी निवांत रेस होते ना. असं बघायला गेलं तर गोल्ड मेडल तुमच्याकडे आतापर्यंत किती मिळवलाय आजपर्यंतच्या प्रवासात? तरी 40-45 गोल्ड मेडल असतील माझ्याकडे. सिल्वर मेडल पण सर्वसाधारण तेवढीच असतील. ब्रॉन्झ मेडल फार कमी आहेत, अगदी मोजकीत बोटावर मोजण्यासारखे. आणि सिल्वर मेडल आणि गोल्ड मेडल हीच खरे माझं ह्याला आहे. आणि तसं बघायला गेलं की तुमचा कोच तुम्ही स्वतःच? हां, तसं बघितलं ना, मी तुम्हाला प्रथम सांगितलं मी अनुकरण करतो. तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी पण सायकल प्रवास केला होता, काय अनुभव सांगा त्यातले प्रसंग काय? आता हे रनिंगचा बेस तर माझ्याकडे होता. सायकल सर्व्हिसला 2000 हे वयाच्या 20व्या वर्षी सायकल थांबली. मी MSCBत इंजिनियर म्हटल्यानंतर सायकल थांबली, गाडी आली. त्यापासून ते 2022 पर्यंत माझ्याकडे सायकल नव्हती. पण चिरंजीव म्हटलं, अहो तुम्ही सायकल घ्यायची म्हणताय, सायकल चालवून तरी बघा. शेजारच्या मुलाची सायकल होती, सायकलवर बसायचा प्रयत्न केला ते जमेना पण मला. अरे मी तरी पडला इतक्या वर्षाचा म्हटल्यावर. आणि ते गेअरच्या सायकल वगैरे. पण एक ध्येय होतं की बाबा तो करतोय ना, आपल्याला यायला पाहिजे, आपल्याला जमायला पाहिजे. सायकल तर आपण घेतली, त्याने आपल्याला सर्टिफिकेट पण दिलं, यू आर फिट फॉर सायकलिंग, मनाली टू लेह लडाख. मी त्याच वर्षी केरळा मॅरेथॉन करून आलो होतो 1 मेला 2022 साली. लागलीच त्यात 8 दिवस माझे गेले होते. त्यानंतर 13 मेच्या दरम्यान माझा काहीतरी ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये गेलं, मागून कारनं मला हे केलं, डॅश दिलं आणि माझा हा पाय, घोटा आणि गुडघा याच्यामध्ये इंडिगो गाडी होती, त्याचं चाक चढलं होतं याच्यावरती पायावर, असा पडून गाडीचं चाक याच्यावर होतं. आणि ती गाडी पुढे घेतल्याशिवाय मी पाय काढू शकत नव्हतो. असं असताना मग ते चिरंजीव माझा बरोबर होता, त्यानं सांगितलं, अरे बाबा असं असं झालंय, गाडी पटकन पुढे घे. गाडी पुढे घेतल्यानंतर मी उठून बघितलं, पाय झाडला. तर मला तरी जाणवलं की बाबा आपल्याला काही झालं नसावं असं. पण चिरंजीवला काय एवढे मोठा मेजर हे असताना चाक ह्याच्यावर चढलंय म्हटल्यानंतर नाही, चला डॉक्टरकडे न्यायला. मला डॉक्टरने मात्र असं चाक चढलंय म्हटल्यानंतर त्याने 2-3 फोटो काढले, सगळे बघितलं. आणि पहिलाच प्रश्न त्याने विचारला, तुम्ही काय खाताय म्हणून. तुमच्या पायावर गाडीचं चाक गेले तरी तुम्हाला कसलंही फ्रॅक्चर नाही, तुम्ही खाताय काय, हा डॉक्टरांचा प्रश्न आहे. आणि म्हटले ठीक आहे, काही झालेलं नाही, फक्त एक 8 दिवस रेस्ट घ्या आणि तुमच्या रुटीनला लागा. 8 दिवस बघितलं प्रणव, मला प्रॉब्लेम इतका आला की गुडघ्यावर एवढा ताण आला होता ना, मी इंडियन टॉयलेटला बसू शकत नव्हतं असं खाली, एवढा ताण आलेला. मग 8 दिवस बघितलं, काय नाही, जैसे तेच होतो, मी बसू शकत नाही, काय करणार. आणि माझं तरी पुढं समोर होतं की मला मनाली टू लेह लडाख सायकलिंग करायचं. परत मी गेलो डॉक्टरांच्याकडे 8-10 दिवसांनी. त्यांनी सांगितलं होतं याला
काय प्रगती? तर ते म्हटलं काय प्रगती, मला बसताच येत नाही आणि मी तर जाणार आहे सायकलिंगला, काय करायचं मी? त्यावेळी मी सातारा हिल मॅरेथॉनचं टी शर्ट अंगावर घालून गेलो होतो. मग त्याने जरा डॉक्टर लाडसर म्हणून, तर त्याने स्ट्रेचरवर झोपवलं, बघितलं पाय जरा जवळपास मागे, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले आणि म्हणाले, नेमकं माझं टी शर्टवरचं वाचलं त्यांनी, सातारा हिल मॅरेथॉन. ते म्हटले हे कोण करते? तर म्हटलं मीच करतोय. किती करताय? 21 करतोय, 42 करतोय. उठा म्हटले. उठून मी ते स्टेशनवरून उठून त्यांच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसल्यावर म्हणाले, तिथं कशाला बसता, इकडे या. त्याने आपल्या जवळ घेतले, आपला स्टाफ सगळा बोलवला आणि म्हटले ह्या साहेबांच्या बरोबर माझा फोटो घ्या पहिला. अहो यांचं वय आहे म्हटले 64, 2022ली 64 आणि ते आजच्या घटकेपर्यंत 21 आणि 42 किलोमीटर इतक्या टायमिंगमध्ये ते करतात आणि जिंकतात. आणि त्याच्या पुढे त्यांना आता सायकलिंग मनाली टू लेह लडाख कारगिल इतका प्रवास करायचा आहे आणि ते चाललेत. आणि बघा म्हटले तुम्ही नको ती कारणं शोधताय आणि व्यायामापासून दूर राहताय, पहिला फोटो घ्या. मग ते सगळ्या स्टाफला त्यांनी सांगितलं, माझं त्या स्टाफ समोर माझं खूप कौतुक केलं आणि फोटो बिटो घेतला. आणि मला त्यांनी इन्व्हाइट पण केलं होतं की भाऊ माझ्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं मनोगत जरा कथन करून द्या, त्यांना पण थोडं मोटिवेशन मिळेल. तर अशा पद्धतीनं नंतर म्हटले तुम्ही एक काम करा, म्हटले हे गुडघ्याचं दुखणं काही थांबणार नाही आता तुमचं लवकर. निकॅप घ्या, ते टाका, स्प्रे एक देतो तो बरोबर घ्या, त्यातून आणि तुम्हाला फारच त्रास व्हायला लागला तर म्हटले पेन किलरची गोळी पण देतो, पण तुम्ही जा, तुम्हाला थांबवत नाही म्हटले. कारण तुमचं हे जे आहे इच्छाशक्ती आहे ती एवढी प्रबळ आहे की तुम्ही थांब म्हटलं तर थांबणार नाही आणि थांबायची गरज नाही, तुम्ही जावा म्हटले हे घेऊन. आणि कर्मधर्म संयोगानं मी तसं त्रासाचं हे असून सुद्धा मी सहभागी झालो त्यामध्ये. पूर्ण केलं ते 950 किलोमीटर पूर्ण पहाडी एरिया, मनाली टू लेह लडाख 500-550 किलोमीटर सगळा पहाडी एरिया आहे, खूप बघायला छान आहे. आणि तो तर आम्ही सायकलीवरून बघितला. तिथनं पेंगॉन लेक, खारदुंगला पास वगैरे करून आम्ही लेहवरनं कारगिल, म्हणजे इकडं चायना बाउंड्री, पेंगॉन लेक वगैरे आहे तिकडे चायना बाउंड्री, तर इकडे कारगिलकडे पाकिस्तान बाउंड्री, ते करून आम्ही बालतालला आलो. बालतालवरनं चालत अमरनाथ केलं आणि आम्ही श्रीनगरला लाल चौकात आमचा सायकल प्रवास थांबवला. आणि गाडीत वेळ असल्याशिवाय किडा असल्याशिवाय या गोष्टी सायकली गाडीत घातल्या आणि तिथून आम्ही ह्याला आलो, वैष्णोदेवीला आलो. वैष्णवी चालत केलं वैष्णोदेवी आणि मग परत आलो. मग हे 2022चं हे झालं. 2023ला परत आमचा टूर सुरू झाला, करायचं श्रीनगर टू कोल्हापूर, कोल्हापूर टू कन्याकुमारी. आम्ही सायकली पाठवल्या, तिथून स्टार्ट केला. आता उद्याच्या 10 तारखेला करेक्ट वर्ष होते मी इथं परत कोल्हापुरात आलो, 1 वर्ष होते. तर तो प्रवास, पहिला प्रवास आमचा जो होता मनाली टू लेह लडाख कारगिल ह्याचा श्रीनगरचा, तो 17 दिवस ते 18 दिवस मध्ये केला होता. पण तो 950 किलोमीटर होता. का तर तो पहाडी एरिया होता. बरोबर. तिथं सायकली किती जरी पळवतो म्हटला तर 70-80 किलोमीटर करायचं म्हणजे मुश्किल, पण तो आम्ही केला. खूप छान वाटलं करायला. आणि हा एरिया काय, काश्मीर टू कोल्हापूर नुसतं हायवेनं सायकली पळवणे याच्यापर्यंत काय नाही, नुसत्या सायकली पळवणे. इकडे येताना आम्ही 2023ला जो आम्ही केला प्रवास, तो सर्वसाधारण दिवसाला 150 किलोमीटर करतच होतो. बापरे, 150 किलोमीटर करतच होतो. थोडंसं माझं बॅडलक, जरा इथं खंबाटकी घाट केल्यानंतर जरासं माझं सायकल हे झालं नाही, दुखालं नाही, सायकल हे झाली, कंट्रोल झालं नाही. खंबाटकी मारली आणि तर नाही बघा साताऱ्याकडे, बरोबर, ते सायकल कंट्रोल झाली, पडलो, हे सगळं फुटून घेतलं. ते इथं सगळं फुटून घेतलं होतं. त्यामुळं कदाचित ते बाहेरल्या बाहेर जर जायचं असतं तर त्या जखमा घेऊन मी केलं पण असतं. पण घरी आलो तिथे ऍक्च्युली पडलो मी कुठं, खंबाटकीच्या तिथे. त्यानंतर उठलो, सगळं डेटॉलनं जखमा धुवून काढल्या, पुसून काढल्या, त्याच्यावर कापसाची बोळे चिकटवली, परत 150 किलोमीटर मी घरी आलो कोल्हापूरपर्यंत. आणि इथे आल्यानंतर मग घरी दंगा सुरू झाला. आता हे घेऊन तुम्ही आणि परत कन्याकुमारी जाणार काय, हे काय. मग ते सगळेच माझे फ्रेंड सर्कल, त्यांनी, माझ्या घरच्या लोकांनी, माझा मुलगा, माझी बायको, माझी सून, सगळे अगदी विरोधात, जायचं नाही म्हणजे नाही.
75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही हा त्याचं एक असं आहे 2022लाच SP साहेब कोल्हापूर पोलीसच्या स्पर्धा भरवल्या त्याने अमृत महोत्सव स्वातंत्र्य निमित्त आणि त्याने आपल्या स्टाफला चॅलेंज केलं होतं की 1-2-3 महिन्याचा वेळ दिला होता की यात कोणी जो करेल त्याला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. बरोबर. आणि ते केव्हा देणार होते, त्यांनी जी दौड ठेवली होती त्या दिवशी देणार होते. आणि त्याने कर्मधर्म संघटना आम्हाला पण बोलवलं होतं की बाबा सहभागी व्हा या दौडमध्ये म्हणून. आम्ही त्यात सहभागी झालो. त्या स्पर्धेत पोलिसांची जी दौड होती सुवर्ण महोत्सवी दौड म्हणून आहे त्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालो आणि 50 वर्षाच्या एज कॅटेगरीमध्ये मी तिथं पहिला आलो आणि त्यांनी सर्टिफिकेट माझ्या हातात दिलं मला. ते कुठलं होतं, त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी तयार केलेलं सर्टिफिकेट होतं. बर. की बाबा तुम्ही इतक्या दिवसात 75 किलोमीटर केल्याबद्दल तुमचं हे प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. मग याने आपल्या कर्मचाऱ्यांना केलेलं चॅलेंज होतं. त्यावेळी मी ठरवलं की बाबा आपल्याला होईल की नाही, आपण करू शकेन की नाही 75 किलोमीटर, किती वेळ लागेल. मग माझ्याकडे अनुभव कुठला होता, 42 किलोमीटरचा होता. 50-52 किलोमीटर मी आणि एक वेळ वयाच्या एक्सरसाइजला करायचं म्हणून प्रयत्न केला होता पण ते मला सक्सेस झालं नव्हतं. तेव्हा म्हटलं आपण हे करायचं. हे SP साहेब चॅलेंज करतात सर्व कर्मचाऱ्यांना. मला किती वेळ लागेल, 10 तास लागतील, 12 तास लागतील. मग नियोजन कसं, मी पेस काय ठेवावा, माझा 42ला पेस काय पडतो, मग ह्याला काय ठेवावा, म्हणजे मला किती वेळ लागेल, हे सगळं कॅल्क्युलेशन काढलं. मग ह्याला पहिलं परवानगी पाहिजे. कुणाची पाहिजे, गृहमंत्र्यांची. त्याच्यापेक्षा गृहमंत्र्यांना आम्ही जास्त विचारत नाही, म्हणजे आमच्या मॅडमना आम्ही जास्त विचारत नाही. विचारतोय कुठं, एक वेळ चिरंजीव यस म्हटला की मग कोणी काय बोलत नाही. मग पहिलं चिरंजीवकडे मी हा प्रस्ताव ठेवला, बाबा मला 75 किलोमीटर रन करायचं आहे. चिरंजीवला माहित होतं की बाबा जे ठरवतात ते करतात हे त्याला चांगलं माहित. मग ठीक आहे म्हटले करा तुम्ही, पण तुम्ही रूट कसा ठरवणार, काय करणार. मग सुरुवातीला मी रूट ठरवलं, तो ज्योतिबाला जायचं, इकडे हे करायचं, SP ऑफिसला जायचं असं ठरवलं होता आणि रात्री जायचं. मग तो म्हटला आता तुम्हाला कमीत कमी 4-5 गाड्या, ठीक आहे म्हणजे माझी मेहुणे गावातच आहे, त्यांना सगळ्यांना बोलवतो, करूया, पण तुमचे साथीदार काय म्हणतात बघा. मग आमच्या इथं कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोसिएशन एक आहे आणि कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर म्हणून एक आहे. तर कोल्हापूर मास्टरचे आमचे अध्यक्ष भोगम सरांना एक विचारलं, सर असंच आहे, लाड सरांना एक विचारलं, त्यांनी म्हटले करा, आम्ही आहे तुमच्यासोबत. कोल्हापूर वॉकरचे आमचे नाना गवळी आणि धोंडराम चोपडे आणि अजित मोरे या तिघांना विचारलं आणि हे नांदवडीकर म्हणून या तिघा चौघांना विचारलं, करा म्हटले. सर तरी सुद्धा काय झालं, मीटिंग बोलवली त्याने आणि त्या मीटिंगमध्ये म्हटले बघा बाबा तुम्ही घरची परमिशन वगैरे घेतली का 75 किलोमीटर या वयामध्ये करायचं म्हणजे नॉट अ जोक. बरोबर आहे. आणि हे फार ह्याचं काम आहे आणि सगळ्यांच्या परमिशन न करताय का. तर हे बघा म्हटलं माझ्या मनानं ठरवलंय, माझ्या घरी चिरंजीवनं मला यस म्हटलेलं आहे, मी तयार, फक्त तुमची 6. मग त्यातले नाना गवळी, अजित मोरे, धोंडराम चोपडे आणि नांदवडकर ह्या लोकांनी सांगितलं की बाबा ठीक आहे तुमचं एवढंच हे आहे तर बाबा ते घेऊन. आणि त्या दिवशी तसं म्हटलं प्रणवना, रात्री 00 आवर्सला 14 तारखेला रात्री 12 वाजता आम्ही 9 जण होतो. तर त्यांना मी काय सांगितलं होतं, बाबा तुम्ही कोणीतरी मला एक राऊंड मारायला हे करा, नाही मारला गाडीत बसा पण गाडी मागून फिरू दे माझ्या सपोर्टला. बरोबर आहे. रात्रीची वेळ आहे, रात्रभर मी पळणार आहे, धावणार आहे, तेव्हा तुमचं लोकांचा सपोर्ट महत्वाचा आहे. आणि खरोखर मला त्या टीमचं कौतुक करावंसं वाटते का, त्याने जर मला साथ दिली नसती तर हा एवढा मोठा इव्हेंट माझ्याकडनं झाला नसता. कारण शक्यच नाही हो, कोण पळणार, एकटं वेडं कोण पळते म्हणून ते हे झालं असतं. तर ह्या लोकांनी 9 तास हे माझं काउंटिंग करत होते. त्यात महत्त्वाचे जर बघितले, नाना गवळी फार उत्साही माणूस, धोंडराम चोपडे फार उत्साही माणूस, नांदवडेकर फार उत्साही माणूस आणि महत्त्वाचे म्हणजे आमचे कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष भोगम सर, नाव रनिंग 76 पूर्ण 77 वर्षाचे. तर त्यांनी सुरुवात करून दिली. 3 राऊंड त्यांनी मारले माझ्याबरोबर पहिले, त्यानंतर बाकीचे 15 मी मारले परत आणि 2 राऊंडला ते आले.
अशा पद्धतीनं 17 राऊंड मी बाप रंकाळ्याला मारले. त्याला मला टायमिंग लागलं 9 तास 9 मिनिट 29 सेकंद. 9 तास तुम्ही रंकाळ्याला सर्कल पूर्ण धावत होतो, पूर्ण धावत. मी अजिबात थांबलो नाही, काय केलं नाही, पूर्ण धावत होतो. शपथ. फक्त टॉयलेटला 1-2 मिनिटं थांबला असेल तेवढंच, एकच वेळ. पण हा नाहीतर नाही, 9 तास 9 मिनिटं 29 सेकंद मी पूर्ण धावत होतो. एक स्पेस हे दिलं होतं, तेवढ्या ह्यानं पेसनं मी व्यवस्थित धावत होतो. तर प्रणव त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका सोलापूरच्या पोलिसानं हे केलं, त्याला ते अंतर कापायला 11 तास 49 मिनिटं समथिंग लागले. एक सोलापूरच्या व्यक्तीनं केलं 34 वर्षाच्या, त्याला 11 तास 21 मिनिटं काहीतरी समथिंग लागलं. आणि आपण मात्र हा इव्हेंट 9 तास 9 मिनिट 29 सेकंदात पूर्ण केला. अशा पद्धतीनं आज अखेरचा माझा प्रवास हा चालू आहे. आतापर्यंत मी साताऱ्याचं कथा तुम्हाला सांगितलीच आहे. 9 वेळा मी पार्टिसिपेट झालो, 9 वेळा मेडल मिळवलेलं आहे. मी मुंबई मॅरेथॉन जी जागतिक लेवलची आहे तिथं 2 वेळा सहभागी झालो, गोल्ड मेडल आहे. तिसऱ्या वेळी सुदैवानं माझं मेडल हुकलं. परंतु 55+, 60+, 2 वेळा गोल्ड मेडल आहे. आता 65+मध्ये मी परत उद्याच्या 19 जानेवारीला परत सहभागी होतोय. त्यावेळी 100% मी माझं राहिलेलं मेडल जे गोल्ड मेडल आहे त्याची हॅट्रिक म्हणा, सुदैवानं हॅट्रिक म्हणता येत नाही, पण एज कॅटेगरीमधली हॅट्रिक म्हणायला काय हरकत नाही, ती पूर्ण करेन असा मला आत्मविश्वास आहे. बघू बॉडी कशी साथ देते, ती वेळ आणि बॉडी याच्यावर ते डिपेंडिंग असेल. पण मोठी अचिव्हमेंट आणि मोठं स्वप्न जे आहे ते बॉम्बेचं गोल्ड मेडल तिसऱ्या वेळचं एवढं मिळवायचं एक फार मोठं स्वप्न आहे. त्यानंतर बरेच लोक मित्र सांगतात, माझे MSCBचे सगळे इंजिनियर लोक सांगतात, माझे प्रौढ ह्याच्यातले कोल्हापूर मास्टरचे म्हणा, कोल्हापूर वाकरचे म्हणतात, साहेब आता जरा हळू घ्या, थांबवा वगैरे. तर विचार केलाय हा विचार कॉम्पिटिशन थांबवा असं म्हणतोय मी. कॉम्पिटिशन आणि व्यायाम किंवा प्रॅक्टिस हा फार मोठा फरक पडतो. प्रॅक्टिस जो करतो आपण तो सर्वसाधारण 6-6.5 मिनिटाला 1 किलोमीटर पूर्ण करतो. पण कॉम्पिटिशन आहे ते 5 मिनिटाच्या पण आत पडते. बरोबर. मग ते कॉम्पिटिशन फार त्रासाचं होते. तेव्हा कॉम्पिटिशन कुठेतरी थांबावं, पण मन मानत नाही की बाबा तू थांब म्हणून. का मानत नाही? तर आज मी सहभागी होतो मुंबई मॅरेथॉनमध्ये. कालच माझा आणि माझा चिरंजीवचा विषय झाला, पप्पा तुम्ही थांबावास. अरे मग म्हटलं ते का ठेवलेत एज कॅटेगरी, 70 ठेवले, 75 ठेवले, आणि तू तर मी आता 65 मध्ये असताना मला थांब का म्हणतोय? थांबणार नाही. थांबणार नाही असं नाही, फक्त कॉम्पिटिशनचं रन आहे ना ते थांबवेन. निवांत पूर्ण करण्याचे आहे ना, मी 70+ मध्ये पण खेळेन, 75+ मध्ये पण खेळेन. बरोबर. पण पूर्ण करेन. तिथं कॉम्पिटिशनचा माइंड मध्ये काही विचार आणणार नाही, पण ते पूर्ण करेन. आता मुलं आहेत, यंग जनरेशन आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? काय असं मध्ये काय खूप कॉम्पिटिशन आहे, खूप म्हणजे खूप कॉम्पिटिशन आहे. ह्या ओपन कॅटेगरीला ना फार फार त्रास घ्यावा लागतो. आणि सध्या महत्त्वाचं काय माहिती आहे का, त्या अभ्यासाच्या मागं आणि त्या कॉम्प्युटर युग हे कॉम्प्युटराईज आहे, त्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे ना, हे स्पोर्ट्स बघितलं तर फार आपण मागे पडतो. तर जिद्द चिकाटी ही महत्त्वाची. तुम्ही डिव्होट होऊन करा, यश तुमचं आहे. ओपन कॅटेगरीच्या लोकांना सांगणं माझं आहे, तुम्ही वाहून घ्या त्या गोष्टीला, तुम्हाला वेळ लागायला पाहिजे, त्याचं यश तुमचं आहे. आणि कुठलीही गोष्ट करताना, मुलांनी करताना धरसोड वृत्तीनं करू नये. बरोबर. मला होईल का नाही हे करू नये, करायचं. मी टॉपमध्ये कसा येईन, माझं सिलेक्शन कसं होईल, आणि मी करणारच. तुम्हाला वेळ लागायला पाहिजे, एवढं तुम्ही वाहून घ्यायला पाहिजे. 100% तुम्ही तिथं जिंकणार हे निश्चित आहे. आणि सगळ्या मुलांना माझी तरुण पिढीला एक सांगणं आहे की तुम्ही डिवोटून करा. चॅलेंज तुम्हाला 100% यश तुमचं तुमच्या पदरात मिळेल. 35-40 नंतर बरेच लोक माझं आता संपलं,
मी आता म्हातारा झालो, मला डायबिटीस आहे, मला BP आहे, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही. ग्रासलेले आहेत लोक. ताणतणाव तर वाढलेला आहे आणि त्यामुळं लोक ग्रासलेले आहेत. तर यातून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर प्रत्येकानं कमीत कमी 24 तासामध्ये सकाळी आपल्याला कुठला व्यायाम जमतोय याच्यापेक्षा चालणे तर सगळ्याला जमतंय. हा बरोबर. तुम्ही सकाळी 40 मिनिटं जेवढ्या तुम्हाला स्पीडनं चालता येईल तेवढं चाला. तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जायला लागणार नाही, कसलीही गोळी खायला लागणार नाही. आम्ही ह्या कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही लोकांना हीच जनजागृती करतो की बाबा तुम्ही थांबू नका, तुम्ही चालत राहा, चाला, डॉक्टरपासून दूर राहा. सध्याचं ताणतणाव किती आहे, त्रास किती आहे आणि किती हे आहे बघितलं ना सध्या की बाबा वेळ नाही हो कुणाला. तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे, सध्याच्या पिढीला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, स्वतःकडे. बरोबर. म्हाताऱ्या प्रौढ लोकांच्याकडे. तेव्हा स्वतःला जपा आणि स्वतःला जर जपायचं असेल तर तुम्ही 24 तासातले 40 मिनिटं कमीत कमी, 1 तासाच्या पुढेच चाला म्हणतोय मी, पण कमीत कमी 40 मिनिटं तुम्ही फास्ट वॉक करा, म्हणजे जलद चाला. तुम्हाला कसलीही गोळी खायला लागणार नाही किंवा डॉक्टरकडे जायला लागणार नाही. हे एक माझ्या प्रौढांना सांगणं आहे आणि ओपन कॅटेगरीच्या मुलांनंतर मी ते सांगितलेलंच आहे. तुम्ही वाहून घ्या, 100% जीत तुमची आहे. प्रत्येकाला हातात पाहिजे आहे सगळं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळं करिअर पण तसं त्या पद्धतीने लगेच रिझल्ट पाहिजे झालाय. पण तुमच्याकडे बघितलं तर काय म्हणजे माझ्याकडे शब्द राहिले ना की आता काय पुढे बोलायचं. मी पण खूप शॉक झाले, कारण एवढ्या अचिव्हमेंट आहे, एवढं पेशन्स तुम्ही ठेवताय, रेग्युलरली प्रॅक्टिस करत आहे. ह्या एजमध्ये ते करणं म्हणजे सोपं नाही, पण तुम्ही सोपं आहे म्हणून हे दाखवले तुम्ही. म्हणजे एज इज नंबर हा एक जो कॉट आहे ना, तो खरोखर तुमच्याकडे बघून तो खरा आहे असं वाटते. थँक्यू सो मच. आभारी.